रकमे अगं बरं झालं माझा पाय मोडला तो. उगाच काहीतरी वंगाळ बोलू नका. अगं त्याच्यामुळेच माझी लेक माझा पोरगा मला भेटायला आला ना, नाही तर जिकडे गेली तिकडचीच झाली असती. अहो पोरीच्या हातात किल्लेदार घराण्याचा समदा डोलार आहे. धड खायला प्यायला बिळ गावत नसेल तिला. खायला प्यायला बघा तेव्हा एकमेकांच्या अंगावर ओरडत असते नुसती. ही शाण्या, मी कधी कोणाच्या अंगावर ओरडले रे? नरसिंहाने चक्क माझा फोन उचलला. याच्याकडे दुसरा पर्यायच नाही. इतक्या वर्षात नाही उचलला. हे मारायला टेकलं होतं तेव्हा त्याला फुलं पाठवली, त्याचंही उत्तर नाही. आता कसं उचलला? आता मी त्याला असेच धक्के देत राहणार. कसे आहेत सुभानराव? आता बरे आहेत. मी यायच्या आतच ते डॉक्टरांनी प्लास्टर घातलं होतं. तुमचा फोन आला होता म्हणाले. आता घरी सगळ्यांना सांगून ठेव, काही झालं तरी याच डॉक्टरांना बोलवायचं. घरात बाबांचा फोटो आहे ना, का फेकला आडगळीच्या खोलीत? नाही, तसं असेल तर सांग मला, तिथे जाऊन दर्शन घ्यायला तयार आहे मी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आजचा दिवस माझ्या वडिलांचा मृत्यू दिवस म्हणून पाळतो. त्यामुळे कोणाच्याही शुभेच्छा घेणं हे माझ्यासाठी पाप आहे. परिस्थितीचे चटके बसायला लागल्यावरती बायकोच्या पदराची ऊब नाही, रक्ताची नाती कामी येतात. रक्ताची नाती सख्या भावाला भिकारी नाही म्हणत. ते मी त्याला नाही बोललो. आणि जर ते त्याला इतकं झोंबलं असेल तर त्याने आत्मपरीक्षण करून पाहावं. काहीही न करता तो नुसता बसून खातो, ही भावना त्याला खूप झोंबली. अरे नरसिंह, काय बोलतोयस तू? तुझ्या मुलासारखा वाढवलायस तू त्याला. अरे बाई, अमृतापेक्षाही जास्त प्रेम केलं मी त्याच्यावर. तुला काहीच कसं वाटत नाही रे आर्यन? माझ्या वडिलांचा जीव घेताना तुम्हाला काही वाटलं? आर्यन, मी? अरे माझ्यावर असा आरोप करण्याचा तुला काहीच हक्क नाहीये. अरे बापरे, खूपच झोंबलेलं दिसतंय. आर्यन, निघू मी? उशीर होतोय मला. आर्यन, आर्यन, आर्यन! मला जाऊ शकत नाही. मी नाही मारलं, मी नाही ऐकलं, मी नाही मारलं रे. मी नाही मारलं, मी नाही ऐकलं. मी नाही मारलं. जाऊन विचारता नसत्याला नाही मारलं तुझ्या बाबांना. मला वाटतं आर्यनला ना काहीतरी प्रॉब्लेम आहे ग, पण तो सांगत नाही मला. अगं मग काम कर ना, त्याच्या कुठल्या तरी जवळच्या मित्राला विचार ना. आपण नाही का एकमेकींकडे मन मोकळी करत तसंच. हा यार, सॉलिड आयडिया आहे. आणि अमृता, आणखीन एक. काय ग? मी कॉलेजात नाही आले ना तरी कॉलेजचा सगळा अभ्यास तो घरी बसून करतात ना कोर्स, ते तसं करून पूर्ण करणार आहे मी. वाव, ग्रेट आयडिया. हे बघ, हे सगळं त्या युगंधरा सरतापेमुळे झालंय. माझ्या विरुद्ध कपट कारस्थान करण्यासाठी अहिल्याचा युगंधरा सरतापेंनी वापर केला, हे तिला कळायला नको होतं. तू तुझ्या मनाला विचार, हे चूक आहे की बरोबर? बरोबर आहे. भारताच्या संविधानामध्येच तसं लिहून ठेवलंय. कुठलाही माणूस कुठल्याही पक्षाचं कार्य करू शकतो, ते काम करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. मला नाही वाटत अहिल्याने कुठली चूक केली, कुठलाही गुन्हा केलाय. तिने एक राजकीय निर्णय घेतला, इतकंच. त्यापासून कोणाला काही नुकसान होईल असं मला नाही वाटत. आणि खरंय, राजकारणातलं मला फारसं काही कळत नाही, पण एक नवरा म्हणून अहिल्याने जो निर्णय घेतलाय ना, त्याला मी पाठिंबाच देणार आहे.